नमस्कार. लाईव्ह मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. गेले अनेक वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज अखेर आता त्याच्या शेवटचा टप्पा म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीचा हा शेवटचा टप्पा सुरू आहे. सुरुवातीला नगर परिषदा, महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाचा धामधूम कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सुरू आहे. आज 21 जानेवारी शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा. 3 वाजेपर्यंत एकूण किती उमेदवारांनी अर्ज भरले आणि त्याचं एकूण काय वातावरण आहे हे आपल्या संध्याकाळपर्यंत समजेल. असं असतं तरी आज आपण शावड तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत आपले लाईव्ह मराठीचे प्रतिनिधी राहुल पाटील. एकंदरीत शावडी तालुक्यामध्ये एकूण पक्षीय बलाबल आणि ह्या तालुक्याच्या काय समस्या आहेत आणि राजकारण कसं आहे हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. राहुल, नमस्कार. नमस्कार. एकंदरीत पाहता शावड तालुका हा अतिशय विस्तीर्ण असा तालुका आहे. ह्या तालुक्यामध्ये एकूण इथल्या जे राजकारण आणि विकास याच्यामध्ये कोणकोणते जे मुद्दे आहेत विकास कामाचे की गेले अनेक दिवसापासून हे प्रलंबित आहेत आणि कोणकोणती विकास कामं होणे गरजेचं आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ह्या तालुक्याच्या नागरिकांची मागणी काय आहे? नमस्कार. लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर ह्या आपल्या शावडी तालुका हा मागास तालुका आहे. मागास तालुका असल्यामुळे आपल्या इथं आरोग्यविषयक समस्या आहेत भरपूर, रस्त्याचे तसेच पाण्याचे. इथं भरपूर प्रमाणात आपल्या इथं म्हणजे डेव्हलप कोणत्याही प्रकारे काही झालेलं नाही, परंतु अद्याप हे होणं गरजेचं आहे. गेले 5 वर्षापासून आपल्या इथं लोकप्रतिनिधी नसल्यामुळे कोणत्याही प्रकारे इथं कामं झालेली नाहीत व ती कामं होणं गरजेचं आहे अशी नागरिकांचं मत आहे. राहुल, मला सांगा, एकीकडे अतिशय दुर्गम असा हा तालुका आहे. रोजगाराची संधी इथं होणे गरजेचं आहे का? कारण का इथल्या म्हणजे इथून कोल्हापूर जवळपास एक 25 किलोमीटरचं अंतर आहे. इथल्या स्थानिक युवकांना जर रोजगार मिळत असेल तर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, लोकप्रतिनिधी असतील, इथे कोणकोणते इथलं उद्योग होणे येणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला? तसे काही प्रयत्न होतात का दिसते? आता इथं सध्याच्या घडीला आता आपण जर बघितलं तर असं कोणत्याही प्रकारे आपल्या इथं काय मुद्दे म्हणजे MIDC असो किंवा कुठलेही उद्योगधंदे येणं गरजेचं आहे, परंतु युवा पिढीसाठी रोजगार म्हणून MIDC किंवा कुठलेही सर्व बॉक्साईट खाणी हे आपल्या इथं येणं गरजेचं आहे, परंतु अद्यावत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे इथं कोणत्याही प्रकारे आपल्या इथं कामं होत नाहीत. खरं तर प्रेक्षकांनी सांगावं लागेल की एकंदरीत शावडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 4 मतदारसंघ आहेत. 4 मतदारसंघामध्ये एकूण राजकीय परिस्थिती काय आहे आणि कोणत्या पक्षाचं कसं प्राबल्य आहे आणि कोणत्या पक्षाला इथली जनता प्राधान्य देते आणि एकूण राजकारण काय सांगते शावड तालुक्याचं हे आपण राहुल कडून जाणून घ्या. सुरुवातीला आपण बांबोडे मतदारसंघामध्ये काय राजकीय परिस्थिती आहे राहुल कडून. राहुल, शावड तालुक्याच्या बांबोडे मतदारसंघामध्ये काय राजकीय परिस्थिती आणि कसं वातावरण काय काय? इथं आता प्रामुख्याने बघायला गेलं तर KDC बँक संचालक रणवीरसिंह गायकवाड यांच्या सौभाग्यवती राजकुवर रणवीरसिंह गायकवाड हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सीट जाहीर केली आहे व जनस्वराज्य पक्षाकडून विष्णू यादव यांचं नाव जाहीर झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी जंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. तर यामध्ये आता आपण पुढील वाटचाली ह्या 7 तारखेला आपण त्या समजेल. एकंदरीत बांबोडे मतदारसंघामध्ये कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना जो ठाकरे गट आहे, जरी राज्यामध्ये त्यांनी वेगवेगळे लढत असले तरी बांबोडे मतदारसंघामध्ये किंवा शावड तालुक्यामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे कुठेतरी गटाच्या माध्यमातून एकत्रित लढत दिसत आहेत. एकीकडे माजी आमदार शावड तालुक्याचे सत्यजित पाटील आणि मानसिंग गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्ही कुठेतरी एकत्र लढून याच्यामध्ये महायुतीला एक आव्हान किंवा भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल, गटातर्फेच्या माध्यमातून इथं स्वतः उभा करताना दिसत आहे चित्र आहे. दुसरा जो मतदारसंघ आहे सरूड मध्ये एकंदरीत काय चित्र आहे राहुल, कसं काय? तर सरूड मध्ये आपण बघायला गेले तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांचे चिरंजीव अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच जनस्वराज्य पक्षाकडून बाबा लाड यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर इथून पुढची आपली जी काय असतील राजकीय हालचाली ते आपल्याला 7 तारखेला दिसून येतील. एक इथं महत्वाची गोष्ट आहे की सत्यजित पाटील जे माजी आमदार होते
त्यांचा सरोड मतदारसंघ सरोड सुद्धा त्यांचं होम पिच आहे. आणि या ठिकाणून जनसुराज्य पक्षाने माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा लाड यांना उमेदवार दिले आहे. ही तुल्यबळ लढत असणार आहे. आणि एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि ठाकरे गट यांनी अजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. दुसरीकडे जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून बाबा लाड यांना उमेदवारी जाहीर करत असताना शेवटपर्यंत अगदी कालपर्यंत त्यांच्या उमेदवारीच्या मध्ये संभ्रम होता. आणि काल संध्याकाळी बाबा लाड यांची उमेदवारी समोर येताना दिसली. आणि आज कुठेतरी ह्या दोन्ही मोठमोठी गाव आहेत. एक चरण हे सरोड मतदारसंघातलं मोठं गाव आहे आणि सरोड हे मोठं गाव आहे. त्यामुळे दोन्ही गावातील उमेदवार आपापल्या मतदारांना कशा पद्धतीनं समोर जातात. आणि 5 तारखेला मतदान जेव्हा येईल तर एकंदरीत ह्या दोन्ही लढतीमध्ये कोण सरस ठरणार आहे हे आपल्याला मतदान दिवशी कळेल. दुसरा जो मतदारसंघ आहे शित्तूर वारून आहे. शाहूड तालुक्यातील अतिशय खूप दुर्गम असा भाग असणार आहे. आणि एकंदरीत ह्या मतदारसंघामध्ये काय राजकीय परिस्थिती आणि कोणकोणत्या राजकीय पक्ष ताकद लावली हे राहुल आपण जाणूया. राहुल, शित्तूर वारून मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती? आता सध्या बघायला गेलं तर तिथं जी लढत आहे ती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही पण उमेदवार हे वरचढ आहेत. त्यामध्ये पेरेडगावचे सर्जेराव पाटील यांना जनस्वराज्य पक्षाकडून उमेदवारी भेटली आहे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विजय खोत यांना ही उमेदवारी डिक्लेअर झाली आहे. एकंदरीत दोन्ही जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये तुल्यबळ लढत होत असताना आता सर्जेराव पाटील जे आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य जे आहे, विजय खोत यांचं एकंदरीत तिथे ह्या शित्तूर वारून मतदारसंघावरती जिल्हा परिषदच्या कशा पद्धतीनं तिथं राजकारण होणार आहे, काय याचं काय आपल्याला माहिती आहे? आता येत्या आपल्याला ही काही गोष्टी आहेत राजकीय, हे आपल्याला येत्या 7 तारखेला आपल्याला सर्व गोष्टी दिसून येतील. दुसरा जो मुळात जो शित्तूर वारून जो मतदारसंघ आहे शेवाळे तालुक्याचा अतिशय दुर्गम असणारा हा भाग आहे. आणि या ठिकाणी अनेक 9 वर्षापासून सभासद नसल्यामुळे जिल्हा परिषदेचे सदस्य नसल्यामुळे अनेक विकास कामे जे आहेत ते तुटलेले आहेत. ह्या मतदारसंघामध्ये दुर्गम भागात असल्याने रस्त्यांचा जो प्रश्न आहे, दुसरी गोष्ट असेल बिबटे किंवा इतर वन्य प्राण्यांचा जो प्रश्न शेतकऱ्यांसाठी होता तो प्रश्न प्रामुख्यानं समोर येणार आहे. आता शाहूवाडी तालुक्यातला जो शेवटचा मतदारसंघ आहे ते पूर्वी पनुतरी मतदारसंघ म्हणून ओळख होती. आता नवीन ज्या काय रचना झाल्या त्याला आंबाडे जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणून आता ओळखलं जाते. हा एकूण मतदारसंघामध्ये राजकीय परिस्थिती काय आणि इथलं राजकारण काय सांगते आपण राहुल करून जाणून घ्या. राहुल, आंबाडी मतदारसंघामध्ये कशी राजकीय परिस्थिती आणि कोणकोणत्या पक्षातून कोणकोणते उमेदवार उभे आहेत आणि कसं वातावरण? आता आपण बघायला गेलं तर इथं आंबार्डी मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यामध्ये मुख्यतः लढत म्हणजे सीमा विलास पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या अर्ज दाखल केला आहे. स्नेहल केतन वेल्ला जनस्वराज्य पक्षाकडून हा अर्ज दाखल करण्यात आला आहे व रजनी विजय पाटील भाजप पक्षाकडून हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे व इथे तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. इथे एक प्रेक्षकांना सांगावं होतं की शाहूवाडी तालुका सुरुवातीचा जो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून जो समजणारा तालुका होता, या ठिकाणी कुठेतरी भाजपा पक्षाकडून भारतीय जनता पक्षाकडून प्रथमच उमेदवारी ही देण्यात आली आहे. या ठिकाणी गेले अनेक दिवसापासून भाजपानं आपले हातपाय रोवण्यास सुरुवात केली असून या ठिकाणी विजय पाटील ज्यांना आबासाहेब पदाने ओळखले जाते त्यांनी ह्या तालुक्यामध्ये भाजपच्या माध्यमातून उमेदवारी त्यांच्या पत्नीला मिळाली आहे. कुठेतरी काँग्रेसचा जो असणारा बालेकिल्ला आहे, या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून स्वतः काँग्रेस पक्षाला एक उमेदवार नाही, या काँग्रेस पक्षाचं ह्या तालुक्यातून हात जे चिन्ह आहे सध्या कुठेही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं नाहीये. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातून कुठेतरी काँग्रेस गायब होते का आणि एकंदरीत जे हात काँग्रेसचा जो हात आहे हा सध्या तरी निवडणुकीच्या रणांगणात नसल्यामुळे शाहूवाडी तालुक्यातून काँग्रेस हे गायब झालेलं आहे. त्यांचं अस्तित्व कदाचित भविष्य काळात कसं निर्माण होते हे बघायचं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची कळलं की ह्या तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे पक्षाकडून आज शेवट तारखेपर्यंत अर्ज दाखल केलेला नाही. शिवसेना शिंदे पक्षाचा सुद्धा ह्या तालुक्यामध्ये एकही उमेदवार नाही. त्यामुळे ह्या तालुक्याचं वातावरण जनसुराज्य, भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट ह्या तिन्ही पक्षावरती ह्या तालुक्यातील लढत हे होतं दिसणार आहे. येणाऱ्या 5 तारखेला
ह्या मतदान होत असताना 7 तारखेला नेमकं काय वातावरण आहे हे आपल्याला तालुक्यातील एकंदरीत निकालावरून कळेल. असं असलं तरी आपण ज्या मतदारसंघ आहेत या प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन विविध स्तरावर जाऊन इथल्या लोकांची इथल्या मतदाराची आपण बोलणार आहोत आणि त्यांचं विश्लेषण ज्या लोकांना नेमकं काय वाटतं मतदारांना काय अपेक्षा आहे आपण जाणून घ्या. तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठी आणि लाईव्ह मराठीसाठी शाहवाडीहून राहुल पाटील, संदीप कांबळे. धन्यवाद.